नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 मानवाची वाटचाल या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. भाषेत टिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंब मध्ये वस्ती करत होता. गुहेमध्ये वस्ती करत होता. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. हातकुराड कोणी बनवली? उत्तर, हातकुराड शक्तिमान मानवाने बनवली. अनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, माणसाचे रंग, रूप, आरोग्य विषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न 3, पुढील विधानांची कारणे लिहा. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर, शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण एक शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. 2. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबर चा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेताना न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. उत्तर, बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता कारण एक उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. 2. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न 4, पुढील शब्द कोडे सोडवा. आडवे शब्द. 1. ताठ कण्याचा मानव. 2. ताठ कण्याच्या माणसाला टिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले होते. 3. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले. 7. बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंब काढू लागला. 9. टिंब म्हणजे बुद्धिमान. 10. शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंब पासून बनवली. उभे शब्द. 1. कुशल मानव. 4. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंब या देशाच्या परिसरात मिळाला. 5. ताठ कण्याचा मानव टिंब सारखी हत्यारे बनवत असे. 6. बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंब या नावाने ओळखले जाई. 8. शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंब साधत असावा. उत्तर,
धन्यवाद.